A few moments later. फुसक्या डॉन आहे, फुसक्या डॉन. बोंडला वाईल्डलाईफ सँच्युरी हे गोव्यातील सर्वात लहान पण अतिशय सुंदर वन्यजीव अभयारण्य आहे. हे सुमारे 8 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून निसर्गप्रेमी, कुटुंब आणि मुलांसाठी उत्तम ठिकाण आहे. झूची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते व सोमवारी हे बंद असतं. पणजीपासून सुमारे 46 किलोमीटर तर मडगावपासून सुमारे 38 किलोमीटर आहे. येथे गोव्याचे एकमेव प्राणी संग्रहालय, झू, बोटॅनिकल गार्डन, निसर्ग पायवाटा आणि पक्षी निरीक्षणाची संधी मिळते. इथे येण्यासाठी स्वतःची कार किंवा बाईक हा सर्वात उत्तम पर्याय आहे. इथे लिपर्ड, स्लॉथ बियर, गौर, डियर, किंग कोब्रा, पिथॉन, पिकॉक असे अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. वेलकम टू बोंडला वाईल्डलाईफ सँच्युरी. आता आम्ही इकडे कार पार्क केली आहे. कार पार्क केल्यावर समोरच एक पुतळा आहे, गाय आणि गेंड्याचा. इकडे एंट्रीलाच एक छोटासा माकडाचं पिल्लू भेटलंय. तर आता आम्ही इथून आतमध्ये एंट्री करत आहोत. बोंडला वाईल्डलाईफ सँच्युरी इथे आता मेन गेट. आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि इथून आम्ही आता झूला मेन गेटला एंट्री करत आहोत. ये मांस बक्षी आणि तृण बक्षी. तर पहिले आपण चाललोय मांस बक्षी बघायला. एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे. जंगल म्हणजे प्रॉपर जंगल आहे. फांद्या वगैरे बघा कशा खालीपर्यंत आलेत. सगळे रानडुक्कर आहेत इकडे भरपूर सारे. नाही येत पावसाळ्यात किती छान असेल ना इकडे. बघ नोडा आजकाल ते घेतात ना. माकडे नाही नाही आतमध्ये असणार, आतमध्ये मगर असणार. तिथे मगर आहे, तिथे माकडे आहे. ही बघ झोपली आहे. हा रे शिवाश केवढी बघ मगर. मित्रांनो इकडून बघा समोर मगर आहे. 2 आहे. एक समोर आ करून झोपली आहे आणि एक पुढे आहे झाडामध्ये बघा. लेपर्ड आहे. लेपर्ड लेपर्ड आहे ना. इंडियन टाइगर. स्नेक हाऊस.
आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. पहिला आहे रसल वायपर. दिसतोय का? तिकडं कसं ना तुझी मान किती टाट राहते ना. बाकी काय दिसत नाही आहे. इथे कुठे हा तर काय ते झोपलेलं काय दिसत पण नाही. ते पण एक कोपऱ्यात काय दिसत नाही. बघितला का? याला सोड का आतमध्ये जीभ दाखवायला. पप्पी देऊन येतात त्याला. इथे कोल्हा आहे, झाडाखाली बसलाय. उन्हामुळे आपलं शांत झाडाखाली बसलाय, हवेशीर. एकच कोल्हा दिसतोय पण. मित्रांनो समोर बघा किंग कोब्रा. जाळीमध्ये पण त्याच्या आतमध्ये एक जाळी आहे, त्याच्यामध्ये ठेवला आहे. जास्त ॲग्रेसिव्ह असेल त्याच्यामुळे. तो खूप ॲग्रेसिव्ह असतो. मित्रांनो समोर बघा किंग कोब्रा. किंग कोब्रा. जाळीमध्ये पण त्याच्या आतमध्ये एक जाळी आहे, त्याच्यामध्ये ठेवला आहे. जास्त ॲग्रेसिव्ह असेल त्याच्यामुळे. त्याचे डोळे बघ आपल्याकडे. हा अरे रानगवे. हॅलो. हां काय झालं? ही बघा जंगली मांजर. आमच्यासाठी कॅटवॉक करते. आणि एक वरती झोपली आहे. अच्छा अच्छा. हो बाजूला हो बाजूला. मला याचा आवाज पण खूप वेगळा आहे. ही म्याव म्याव नाही करतो, वाव वाव करते. तर जंगली मांजर आहे म्हणल्यावर. हा बघा चित्ता पायाने काहीतरी माती उकरून काढतोय. दोन आहेत ॲक्च्युली. एक मागच्या बाजूला झाडीच्या पलीकडे एक आहे आणि हा एक आहे. शाळींदर, काट्यावाले प्राणी. बापरे.
दिसायला समोरून डुकरासारखे, एक साईडने बघितला तर उंदरासारखे. मासा, उंदरासारखे आहेत, उंदरासारखे. उंदीर उंदरासारखे. आता ओपन उठला करेल उठला. हा ओपन करेल. ते थोड्या वेळासाठी करतात पण नंतर परत सोडून देतात. हां आता कसं, अरे बापरे कसले हे उठला उठलं बघा, चालायला लागला. द्या अजून द्या, एक टोला दे त्याला. तुझ्या आईला पैसे देऊन आला इथं आम्ही. हे बघ मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे हरणं आहेत इथे. काहींना शिंग आहेत, काही बिना शिंगाचे आहेत. वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या जातीचे इकडे बरेच हरणं आहेत. थांब शिवांश, हलू नको मला, थांब शिवांश, माझा हात काढ ना, माझा हात काढ. हलू नको, थांब. मारामारी करतायत रे, नेमके फेस बंद येते. मित्रांनो, इथे आता आमचा अर्धा पार्ट बघून झाला आहे. म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत ते बघून झालेत. आणि आमची अर्धी गँग इकडे थकलेली आहे. आता हे थकून इकडेच बसलेत. पण आता आम्ही बघायला आलो आहे तर आम्ही काय सोडणार नाही, सगळं बघून जाणार. आता आम्ही चाललो आहे शाकाहारी प्राणी बघायला. पूर्ण झूमध्ये एक आहे की क्लीननेस चांगले ठेवलेत. बटरफ्लाय गार्डन, इकडे वेगवेगळे प्रकारचे फुलपाखरू आहेत. अजून एक पण दिसला नाही आहे. आता आपण पक्षी संग्रहालयात आलो आहे. हे वेगवेगळे पक्षी, तसं काल पण आपण कुरुगला बऱ्यापैकी पक्षी बघितलेले आहेत. आपलं फिरणं आराम याला प्रॉपर पीस आहे का विनय? आतमध्ये ना सिंगापूर पॅरेट आहे तो विनय. सिंगापूर पॅरेट. सिंगापूर पॅरेट. हे खूपच लहान आहे.
तो डोळा असं काय झालं का नाही का नाही 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 का नाही सिल्वर पेशंट. त्या टोपलीमध्ये येत असतं. आता आम्ही शाकाहारी मांसाहारी जे काय ते सगळं बघितलं. भरपूर प्राणी आहेत, पण जे इथे जे प्राणी ते हरिण असेल, शामृग असेल, जे कुर्गला होते ना, कुर्गला जे आपण बघितलेत तसे प्राणी इथे तेवढे नाही प्रमाणात नाही आहेत, किंवा लहान हरिणं आहेत वगैरे. पण तिकडे खरंच खूप छान प्राणी होते तिकडचे कुर्गचे, आणि मोठे मोठे होते. इकडे त्यामाने थोडं लहान आहे. आणि जंगलसुद्धा जे आहे, घनदाट जंगल जे तिथलं होतं, पूर्ण झाडीतलं जे जंगल होतं तेवढं जंगल आपल्याला इकडे बघायला नाही मिळत. तिकडचं जे वाईब होतं ते वेगळंच होतं. पण ठीक आहे, गोव्याला आलात आणि लहान मुलांना घेऊन जर असं झू बघायचं असेल, प्राणी संग्रहालय बघायचं असेल, तर इकडे एक दिवस असं सकाळचं येऊ शकता. कारण नॉर्मली गोव्यामध्ये आल्यावर आपण दिवसा कुठे जात नाही, तर त्या टायमाला तुम्ही असल्या गोष्टी करू शकतात. तर आता 4:30 वाजलेत, जवळपास 2 तास इकडे गेलेत आमचे. इथून पुढे जे महादेवाचं मंदिर आहे तिकडे जायला किती वेळ लागतो आहे आणि कसं काय ते आता आम्ही बघूया, ठरवूया. सगळे काय बोलत आहेत, तिकडे जायचं आहे की एखाद्या बीचवर जाऊन सनसेट करायचं आहे ते ठरवू. वा, निघताना मुंगूसचे छान दर्शन घडले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भटकंती विथ विनयला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.